आणि यावेळेला एक मोठी बातमी येते नाशिकमधून। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण तिथे विजय करंजकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्येच हा पक्ष प्रवेश होणार आहे। उमेदवारी नाकारल्यामुळे करंजकर नाराज आहेत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का म्हणावा लागेल। नाशिकमधनं एक मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का, विजय करंजकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आजच। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। करंजकर नाराज आहेत हे आपल्याला माहिती होतं लक्ष्मण, आणि त्यांची आता पुढची भूमिका काय? विजय करंजकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे आणि त्यांच्या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून विजय करंजकरांना कोणती लोकसभेसाठी ते शिवसेनेकडे शिवले होते। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अचानकपणे त्यांची उमेदवारी काढून घेत त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आली आणि त्यानंतर ते बंडाच्या पवित्र्यात होते। अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी देखील घेतलेल्या होत्या आणि ह्या भेटी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील त्यांनी उमेदवारीची मागणी केली। मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की नाशिक लोकसभेच्या जागेवरती विद्यमान हेमंत गोडसे हे आहेत आणि ते सुरुवातीला शिवसेनेबरोबर बाहेर पडले आणि म्हणून ह्या जागेवरती पहिलं प्राधान्य जे आहे ते हेमंत गोडसे यांना दिलं जाईल। पुढच्या वेळेला तुमचा विचार केला किंवा विधानसभा आहेत, विधान परिषद आहे, त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाईल असा सगळा शब्द दिल्यानंतर आज अखेर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विजय करंजकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। शिवसेनेचे नेते अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश करून घेतील। मात्र या निमित्तानं नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का, मोठं खिंडार हे मानता येईल, कारण विजय करंजकरांची एक मोठी नाशिकमध्ये आहे। जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष नाशिकमध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून असा एक ताकदीचा नेता आता शिंदेंना मिळालेला आहे। त्यामुळे एक मोठी ताकद हेमंत गोडसेंच्या आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे। बरोबर लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी।